केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्यात चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावाची केली पाहणी। देऊळगाव घुबे येथील मृतक सईच्या कुटुंबांना दिला 4 लाखांचा धनादेश। 12 जूनच्या सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता। वादळी पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। अनेकांच्या घरावरची टीनपत्रे उडून गेली होती। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव 15 जूनला जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी नागरी सत्कार बाजूला ठेवून नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली। सई साखरे नावाची 6 महिन्याची चिमुकली छताला बांधलेल्या झोक्यासह उडून गेली होती। त्या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला होता। मृतक सईच्या घरी सांत्वनपर भेट त्यांनी दिली होती। तिच्या परिवाराला आधार देत शासनातर्फे 4 लाख रुपयांचा सानुग्रह अनुदानाचा धनादेशही दिल्यानंतर चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील शेतकरी रामेश्वर पडघाण आणि त्यांचा मुलगा वैभव यांचा विजेचा करंट लागल्याने मृत्यू झाला होता। या कुटुंबियांच्या घरी केंद्रीय मंत्र्यांनी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन केलं। केंद्र आणि राज्य सरकार आपल्या सोबत आहे। नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत मिळेल असा शब्द यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिला। सोबतच अधिकाऱ्यांनाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशित केले। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा।